बाप रे, लिंबू किती महाग झालेत. सोन्यापेक्षा जास्त भाव तर लिंबालाच आलेला आहे. आजकाल सोन्यासाठी नाही पण लिंबूसाठी चोरी नक्कीच होऊ शकते. पण मग आता इतके महाग आहेत म्हणून काही लोणचं खाण्याचा मोह आवरतो का आपल्याला? नाही. म्हणूनच म्हटलं चला मग झटपट पटपट लिंबाचं लोणचं बनवूया. त्याच्यासाठी गेली मार्केटमध्ये, छान असे टपोरे लिंबू घेऊन आली. त्यांना स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आणि एका सुक्या कपड्याने ते सर्व लिंबू स्वच्छ कोरडे पुसून घेतले. लिंबू पुसून झाल्यावरती त्या लिंबांना मी कट करून घेतलेला आहे. एक लिंबाला 4 कट केले आणि त्याच्यातल्या सर्व बिया काढून घेतल्या. बिया काढणं मॅन्डेटरी आहे, कारण त्याच्यामुळे लोणचं कडू होऊ शकतं. लिंबाच्या बिया काढल्या की लोणचं जास्त कडू नाही होणार. मग मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मी 3 ते 4 चम्मच तेल छानपैकी गरम करून ते थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपल्या लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्व लिंबांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या लिंबांमध्ये मी थोडंसं जिरे क्रश करून साईडला ठेवून देणार आहे आणि लिंबाच्या फोडींमध्ये मी आता टाकलेलं आहे मीठ 2 चम्मच आणि अर्धा चम्मचच्या वर थोडीशी अशी हळदीने छान रंग येतो. अर्धा चम्मच हिंग छोटावाला आणि तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी 3 चम्मच तिखट घेतलेला आहे आणि कुटलेले जिरे 1 चम्मच आणि लिंबाचा कडू आणि आंबट हा टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 चम्मचभर गूळ टाकलेला आहे आणि हे सर्व मिश्रण मी मस्तपैकी एकजीव करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये एकजीव केलेल्या मिश्रणामध्ये मी थंड झालेलं असं तेल ओतून घेतलेलं आहे. तेल गरम करून थंड केलेलं आहे. हे तेल आहे ते टाकून मस्तपैकी आपलं लोणचं मिक्स करून आणि मग काय रेडी झालेलं आहे आपलं लिंबाचं झटपट पटपट बनणारं आंबट गोड तिखट असं लोणचं. हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे. तसं लोणचं छान बनवलं, छान मुरलं की वर्षभर टिकतं. म्हणून आता मी हे लोणचं मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. ही काचेची बरणी सुद्धा खूप स्पेशल आहे, कारण का ती माझ्या मम्मीनी जेव्हा माझी मम्मी मुंबईत राहायला आली तेव्हा तिने ही बरणी घेतली होती ऑलमोस्ट 35 ते 36 वर्षापूर्वी. आणि ही बरणी आम्ही लोणचं बनवण्यासाठी